अपडेट न्यूज। हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी 250 कोटींचा निधी मंजूर। बंदिस्त पाटचारीसह पुनर्वसन व भूसंपादनासाठी निधी पडणार उपयुक्त। सन 2024 ते 25 या एकाच आर्थिक वर्षात वरखेडे धरणासाठी 389 कोटी निधी मंजुरीचा विक्रम। पुढील 2 वर्षांत वरखेडे धरण क्षेत्रातील 20 गावांच्या शेतीला मिळणार पाईपलाईनद्वारे पाणी। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। सदर पुरवणी मागण्यांमध्ये 40गाव तालुक्यातील वरखेडे लोंढे प्रकल्प मध्यमच्या कामासाठी तब्बल 250 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले। सद्यस्थितीत वरखेडे धरणाच्या बंदिस्त पाटचारीचं काम सुरू असून जवळपास 15% जास्त काम प्रगतीपथावर आहे। मंजूर झालेल्या निधीमुळे या कामाला चालना मिळणार असून सोबतच प्रलंबित असलेल्या तामसवाडी गावचे पुनर्वसन व उपखेड सेवानगर येथील भूसंपादन यासाठी देखील हा निधी वापरता येणार आहे। त्यामुळे येत्या 2 वर्षात वरखेडे धरण क्षेत्रातील 40गाव तालुक्यातील 20 गावांना बंदिस्त पाटचारीद्वारे शेतीला पाणी मिळणार आहे। सदर कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल, 40गाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.